राग काढण्यासाठी सुशला हा ड्रेस दिलायस? म्हणजे ताई तू हे सगळं मुद्दाम केलंस? तू हे सगळं मुद्दाम केलंस मला सगळ्यांसमोर असं तोंडावर पाडण्यासाठी? हा, कसला राग काढतेस माझ्यावर? सुष्मी पुन्हा सांगते, मी पैठणीच पाठवली होती, अंशुमनच्या हातात होती ती ड्रेस कुठून आलाय हा मला नाही माहिती. अच्छा, मग जादूने पैठणीचा ड्रेस झाला असेल, हो ना? माझा तर विश्वासच बसत नाही. आई तू माझ्यासोबत असं केलंस? आजच्या प्रोग्रामसाठी मी माझ्या फॉलोअर्सला बोलवलं होतं, मला सगळं ग्रँड करायचं होतं आणि तू सगळं फेल करून टाकलंस. तुला कळतंय का? मला आता ते सगळं अशा कपड्यात बघतील, अशा कपड्यात फोटो काढतील, मला ट्रोल करतील आणि सगळं हसतील माझ्यावरती. आता हेच हवं होतं ना ताई तुला? आणि काय एवढा राग करतेस माझा? मी फक्त लग्नच तर केलंय ना ग, गुन्हा नाही केलाय. किती पनिश करणार आहेस मला? तुला कळत नाही का ग माझी फिलिंग्स? सुष्मिता नको रडू बाळा, तुझी काहीच चूक नाहीये बाळा, अजिबात नाही. काय केलंस तू स्वानंदी? आज तर हद्द पार केलीस ना ग तू. हा, तुझी बहीण तुझी जाऊ बनवून आलीये ना. आम्हाला वाटलं तू जपशील, सांभाळशील तिला, पण काय आज सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडलंस तिला, अख्ख्या जगासमोर. आई प्लीज तू काय बोलतेस? असं काही नाहीये, मी का करीन असं? काय प्लीज बी बोल नको. आज मोठी बोलायचीच ना, त्या दिवशी कशी बोललीस तू? काय बोललीस तू? माझी सावत्र बहीण नाहीये, सख्खी बहीण आहे ती, सख्खी बहीण आहे ती. कुठे गेले सख्खे पण आता? आ, टाकून दिलंस तू आता सावत्र पण? टाकून दिलंस ना? तोंड सांभाळ. कशाला तोंड सांभाळ? सगळं तुमच्या समोर घडतंय ना, तुम्हाला दिसतंय ना, तरी मलाच बोलताय तुम्ही? हे असं वागायचं असतं का? लोक म्हणतात तेच खरं आहे, रक्ताचं नातं असतं ना तेच खरं असतं. पण तुझं नातं आमच्या बरोबर रक्ताचं नाहीये ना, म्हणून अशी वागलीस ना तू. आज सावत्रपणा टाकून दिलंस ना तू. अहो काय बोलताय तुम्ही आई? स्वतःच्या मुलीविषयी? हो नाही, मी खोटं नाही बोलत आहे जावई बापू, खरं बोलतेय मी. सख्खी मुलगी नाही आहे ही, सावत्र मुलगी आहे. पण ना मी कधी ना सावत्रपणा असा तिच्या बरोबर दाखवला नाही, कधी अशी सावत्रपणाची भावना आणली नाही, भेदभाव केला नाही. अगदी पोटच्या पोरीसारखं तिला जपलं, सांभाळलं. मी म्हटलं की बाबा हे सगळं लक्षात ठेवून तरी माझ्या मुलांशी ही नीट वागेल, चांगलं वागेल. पण कसलं काय, कशी वागते बघितलं ना. शेवटी माझ्यामध्येच कुठेतरी कमी असेल, मी नीट वागली नसेल ना तिच्या बरोबर, म्हणून सगळी पोरं माझ्या मुलांना भोगायला लागतात. तिच्या मनातून ना सावत्रपणा कधी गेलाच नाही. आई अगं नको बोलूस असं, तू काय बोलतेस? कुठला विषय कुठे घेऊन जातेस? मी खरं सांगते, मी पैठणीच दिली होती तिला. स्वानंदी बाळा, अगं मीही पुढारलेल्या विचारांची आहे, पण कसं आहे ना बाळा, वेळ काळ बघावं लागतं. म्हणजे बघ ना, आता माझी अप्पी बघ, अधीरा बघ, लग्नाआधी त्या पण वेस्टर्न आउटफिट्स घालत होत्या ना, आताही घालतात. पण कसं आहे, प्रसंग बघूनच सगळं करावं लागतं ना. माझी अप्पी, माझी डॉल ह्या फंक्शनला कशा पारंपरिक कपड्यात आल्यात, आणि तीच माझी सूनबाई, तिला तू हा ड्रेस दिलास. ठीक आहे, मान्य करते की घराघरात अशी भांडणं असतातच, भांड्याला भांडं लागतंच, पण म्हणून असं चव्हाट्यावर आणायचं का? मुळात आहे ना, एवढा राग धरून ठेवणाऱ्यांनी स्वतःला मोठी बहीण म्हणूच नाही. वहिनी, माझ्या बायकोने तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही तो विश्वास पायाखाली चिरडून टाकलात. मी हे कधीच विसरणार नाहीये ताई. तू
ना मला लाईफ टाईमचा ट्रॉमा दिलायस. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी पण राजवाड्यांच्या घरची सून आहे ना. या घराच्या मान मर्यादा जपल्या जाव्यात यासाठी मी अतोनात प्रयत्न करत असते. मी खरंच सांगते, मला इथल्या रीती, इथली सभ्यता सगळं माहिती आहे. मग मी माझ्या बहिणीला मी असे कपडे घालायला का सांगेन? कारण तू अशीच आहेस. तुझे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. अर्पिता, गप्पा बाईस. कोणाशी बोलतेस असं भान आहे का तुला? दादा, तू प्रत्येक वेळेला माझ्यावरच चिडतोस, माझ्यावरच रागवतोस का? स्वतःची बायको काय करते ते नाही दिसत आहे का तुला? बघ जरा, सुष्मिताकडे बघ ना. बिचारी, किती मोठा विश्वासघात केलाय तिचा स्वानंदीने. स्वानंदीने ना आज खरं तर रंग दाखवलेच आहेत. ह्या ड्रेसपेक्षा ना मोठा पुरावा काहीच नाहीये. राजवाडे, हो मी खरंच. स्वानंदी मॅडम, तुम्हाला काहीही बोलायची गरज नाहीये. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास. काय बोलतोयस दादा तू? तुला अजून पण पटत नाहीये? अरे जरा भानावर ये. डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. तुझ्या बायकोने दिलेत कपडे हे सुष्मिताला. स्वानंदीचा प्रॉब्लेम काय माहितीये? सगळ्यांचं अटेन्शन आहे ना फक्त आणि फक्त तिलाच हवं असतं. सगळ्यांनी कौतुक फक्त तिचं करायचं, बस, बाकी काही नाही. आणि तिच्यापेक्षा जरा कोणी चांगला वागायचा प्रयत्न केला किंवा चांगलं कोणी असलंच ना की ती हा असा काहीतरी प्रयत्न करते. आणि आज पण असंच झालं. मोठ्या सुनेपेक्षा छोट्या सुनेचं आज कौतुक झालं असतं. म्हणून स्वानंदीने आधीच तिला तोंडावर पाडलं. अर्पिता, तू ना खरंच इमॅच्युअर आहेस. तू स्वानंदी मॅडम आणि सुष्मितामध्ये कम्पेअर करतेस. अगं, स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट व्हावं असं विचार केला नसेल स्वानंदी मॅडमनी. वेळ काळ काहीही न बघता त्या घरातल्या माणसांसाठी प्रत्येक वेळेस धावून गेल्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. या घरातल्या माणसांचा, या घराचा कायम प्राधान्याने विचार केला त्यांनी. आणि स्वानंदी मॅडमनी आपल्या घरासाठी काय केलं हे मी तुला सांगायला पाहिजे वेगळं. आजपर्यंत स्वानंदी मॅडमनी राजवाडे घराण्याच्या परंपरा, त्याच्या मर्यादा कधीही ओलांडलेल्या नाहीत. त्यांनी कायम न्यायाची साथ दिली, सत्याची साथ दिली. या घरातल्या आल्या गेल्यांचा विचार केला, घरातल्या प्रत्येक माणसाचा विचार केला, अगदी आपल्या स्टाफचा सुद्धा विचार केला. प्रत्येकाला काय आवडतं, काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसतो. आणि त्यांच्याशी तू असं वागतेस, असं बोलतेस. आणि तुम्ही काहीही म्हणालात तरी माझा स्वानंदी मॅडमच्या वागण्यावरती आणि बोलण्यावरती पूर्ण विश्वास आहे. नेमकं काय घडलंय परिस्थितीत मला माहित नाही, पण स्वानंदी मॅडम बोलतात ते खरं बोलतात हे मला माहिती आहे. आणि म्हणूनच या बाबतीत माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास.